आजच्या कार्यक्रमाचे आणि या उज्ज्वल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील, या संस्थेला ज्यांनी आकार दिला आणि त्या शिक्षणाला आकार दिला ते माजी प्राचार्य श्री अनिरुद्ध जाधव सर, नवी निवडून आलेली पूर्ण पदाधिकाऱ्यांची मंडळी आणि प्राचार्य श्री गव्हाणे सर, स्टेजवर उपस्थित आणि स्टेजच्या समोर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, प्रथम औपचारिक म्हणून नाही पण हृदयापासून मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो की आपण मला इथे बोलण्यासाठी आणि या व्याख्यानमालेच्या मार्फत माझे विचार आपल्या समोर मांडण्यासाठी मला तुम्ही निमंत्रित केलं. ही एक उज्ज्वल शिक्षण संस्था आहे आणि माझं कार्य शिक्षणातलं नाही आहे. आत्ता जे गव्हाणे सरांनी माझं थोडं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केलं त्यातला पण बहुतेक भाग तुम्ही बघाल की शिक्षणाच्या क्षेत्रात मी काही काम केलेलं नाही. मी शिक्षणाच्या विषयात अधिकारी नाही. शिक्षणाच्या बाबतीत माझी थोडी बहुत पुण्याई थोडीशी असेल तर ती अगदी वेगळी आहे. त्याच्यात माझी पुण्याई नाही, ते फक्त माझं सौभाग्य आहे. ते म्हणजे असं की मी नियमित शाळेत शिकलो नाही. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या नई तालीम या शाळेमध्ये मी सेवाग्रामला शिकलो and that made all the difference. आणि म्हणून शिक्षणाच्या बाबतीत मी तज्ज्ञ नाही पण वेगळ्या शिक्षणाचा मला अनुभव आहे, त्याच्यामुळेच मी घडलो आहे. तर तेवढीच माझी पुण्य आहे. या शहरात आल्यापासून मी पाहतो आहे आणि मी थोडा चकित आहे की एक शिक्षण संस्था एका शहराचं पूर्ण रूप पालटून असं क्वचित बघायला मिळतं. पण हे पूर्ण लातूर शहर हे जणू शिक्षण नगरी आहे, शिक्षणमय झालेलं आहे. आणि त्याचा मूळ आधार, मूळ सुरुवात हा हे राजर्षी शाहू महाविद्यालय आहे. पूर्ण राज्यात, पूर्ण देशात नामांकित अशी ही संस्था आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात याला अगदी 5 स्टार म्हणावं असं कार्य आपल्या संस्थेने केलेलं आहे. पण याला मी फक्त अभिवादन करू शकतो. आता कोणी 100% मार्क मिळवल्यावर पुढे काय सांगायचं? 101% तर काय मार्क देता येत नाही. पण या शिक्षण संस्थेला तुम्ही अजून काय कराय हे सांगणंच अशक्य करून ठेवलंय तुम्ही. कारण जे जे करणं शक्य आहे ते सगळंच तुम्ही करून टाकलेलं आहे. तर मी जे आज आपल्यासमोर विचार मांडणार आहे ते या शिक्षण संस्थेने जे सर्वोच्च काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं हटके काय असू शकतं याच्याविषयी बोलणार आहे. हे पुन्हा मी सांगतो, अधोरेखांकित करतो की या शिक्षण संस्थेला पुढे नेण्यासाठी 101% सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. इतकं उज्ज्वल काम आपण केलं आहे. पण एक वेगळं शिक्षण काही असू शकतं का? आणि हे जेव्हा मी मांडणार आहे तेव्हा ते मी शाहू महाविद्यालय नाही, इथे तर तुमचं सगळंच उत्कृष्ट आहे पण भारतातील शिक्षणाची अवस्था अशी नाही आहे. म्हणून मी भारतातील शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत आणि त्याला उद्देशून थोडं बोलण्याचा प्रयत्न आज आपल्याकडे करणार आहे. थॉमस फ्रीडमन नावाचा न्यूयॉर्क टाइम्सचा एक कॉलमिस्ट आहे. जगभर प्रसिद्ध असा पत्रकार आणि लेखक आहे. थॉमस फ्रीडमनने एका त्याच्या पुस्तकात एक गमतीशीर गोष्ट लिहिली. तो सांगतो असं की तो जेव्हा लहान होता अमेरिकेमध्ये 1940च्या आसपास चीनमध्ये भीषण दुष्काळ पडलेला होता. माणसं उपासाने मरत होती
आणि तो सांगतो की अमेरिकेतली लहान मुलं म्हणून ही मुलं जेव्हा नाश्ता करताना जेवण करताना वेळ वाया घालवायची, लवकर जेवायचे नाही, तर तो म्हणतो आमची आई आम्हाला भीती दाखवायची. आपण कसं लांडगा आला रे, कोल्हा आला रे, लहान मुलांना भीती दाखवतो, तसं त्यांची आई भीती दाखवायची की अरे लवकर खाऊन घ्या, लवकर खाऊन घ्या, नाही तर चीन मधली उपाशी मुलं येऊन तुमची ब्रेड घेऊन जातात. थॉमस फ्रीडमन पुढे लिहितो की आज अशी स्थिती आली आहे की आम्हा अमेरिकन पालकांना आपल्या मुलांना सांगावं लागतं की अरे अभ्यास करा, अभ्यास करा, नाही तर भारतातली मुले तुमचे जॉब घेऊन जातात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील घाबरले आहेत भारताच्या तरुणांना, म्हणून त्यांचे अमेरिकेमध्ये प्रवेश कसा थांबवता येईल, त्यांचे व्हिसा कसे रद्द करता येईल, हा सगळा प्रयत्न सुरू आहे. तर अमेरिका ही सुपर पॉवर देखील त्याला घाबरते, अशी आपल्या देशाची ही तरुण युवा सुपर पॉवर आहे. आणि ही जी सुपर पॉवर आहे त्याचा डेमोग्राफिक डिव्हिडंड हा जो शब्द वापरला जातो, भारतामध्ये ढोबळ मानाने 10 कोटी तरुण युवा मंडळी आहे. जगामध्ये कोणत्याही देशामध्ये इतके युवा नाही. भारताचं सरासरी आयुर्मान 28 वर्ष आहे. चीन आपल्यापेक्षा थोडा म्हातारा होतोय, त्याचं सरासरी आयुर्मान 38 वर्ष आहे. आणि युरोपमधल्या देशांचं सरासरी आयुर्मान 45 वर्ष आहे. हे सगळे देश झपाट्याने म्हातारे होत आहेत. युवा सुपर पॉवर ही भारत आहे. आणि या युवा सुपर पॉवर हे आपलं डेमोग्राफिक बर्डन होणार की डेमोग्राफिक डिव्हिडंड होणार, ओझा होणार की वरदान होणार, हे अवलंबून आहे 2 गोष्टींवरती. एक, यांना आपण शिक्षण काय देतो, आणि दुसरं, यांना आपण रोजगार देऊ शकतो की नाही. या 2 गोष्टी जर नसल्या किंवा वाईट प्रतीच्या असल्या तर हे डेमोग्राफिक डिव्हिडंड न होता डेमोग्राफिक अभिशाप होईल. आणि म्हणून शिक्षण, आणि किती शिक्षण, दरवर्षी भारतामध्ये 2.5 कोटी बालके जन्माला येतात. आणि आपण जर असं मानलं की जवळपास प्रत्येकच जण आता शाळेत जातो, आणि बालवाडी पासून ग्रॅज्युएशन पासून पर्यंत धरलं तर सहज 16 ते 18 वर्ष, जरी सर्व नाही तरी अनेक मुलं शिकतात. म्हणजे आपल्याला दरवर्षी 2.5 कोटी गुणिला 18 म्हणजे जवळजवळ 45 कोटी लोकांना शिक्षणाची व्यवस्था करायची. हे भारतातले शिक्षण, याची अवस्था आज कशी आहे याचा थोडासा प्रथम आपण विचार करू. त्यानंतर पर्यायी शिक्षण काय संभव आहे याच्याविषयी मी आपल्यासमोर काही गोष्टी शेअर करेन. आता डॉक्टर असल्यामुळे मला सवय अशी की कोणत्याही रुग्णाचं पहिले आम्ही रोग निदान करतो, रुग्णाला विचारतो काय त्रास आहे, नाडीवाडी पाहतो, स्टेथोस्कोप लावतो. तर भारताच्या शिक्षण व्यवस्थेला असं मी स्टेथोस्कोप लावून बघणार की या शिक्षण व्यवस्थेची काय स्थिती आज आहे. म्हणून काही छोटीशी आपण उदाहरण घेऊ. शिक्षणाच्या बाबतीत काही अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांनी आपण सुरुवात करू. ऐकू येत नाही का? आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या शहरात जा, बाहेरून जेव्हा तुम्ही कारने प्रवेश करता तेव्हा गावाच्या बाहेर सगळ्यात जास्त पाट्या कोणाच्या दिसतात? गावात चालणाऱ्या वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या पाट्या गावाच्या बाहेर दिसतात. आणि सगळ्या कोचिंग संस्था ज्या आहेत, ट्युशन क्लासेस, ते आपापली जाहिरात करतात. म्हणून आमची कोणती मुलं IITत गेली, कोणती मेडिकलला गेली यांचे फोटो झळकवतात. सगळेच जण उज्ज्वल विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो असे दावे करतात. आणि गावामध्ये एवढे कोचिंग क्लासेस चालतात, आणि तुम्ही गावात जाऊन जर पाहिलं तर तुम्हाला चौकामध्ये पान ठेल्यावरती उन्हाळ आणि बेरोजगार युवक भटकताना दिसतात. गावाच्या बाहेर कोचिंग क्लासेसच्या पाट्या, आणि गावामध्ये मात्र सगळे बेरोजगार युवा. अशी आजची भारताच्या शिक्षण व्यवस्था आणि रोजगार याची अवस्था आहे. शिक्षण
कदाचित आज भारतातला सगळ्यात मोठा उद्योग झाला असावा. शेतीच्या खालोखाल सगळ्यात जास्त माणसे ज्याच्यामध्ये गुंतलेली आहे, विद्यार्थी आणि शिक्षक मिळून, ते शिक्षण आहे. अगणित शाळा कॉलेजेस आहेत, विद्यापीठं आहेत, कोचिंग क्लासेस आहेत आणि MPSC UPSCच्या तयारी करून जाणारे अनेक कोचिंग क्लासेस जागोजागी आहेत. महाराष्ट्रामध्ये मला असं सांगण्यात आलं की 5 ते 6 लक्ष युवा वर्षानुवर्ष MPSCच्या परीक्षांची तयारी करत असतात. आई बाप खेड्यामध्ये असतात, शेतकरी असतात. हा मुलगा त्यांना सांगतात की मी कलेक्टर बनण्याचं शिक्षण घेतो आहे, आणि मग ते बिचारे आपले स्वतःचं पोट कापून त्याला पैसे पाठवत राहतात. हाही बिचारा अभ्यास करतो, काही वेळ वाया घालवत नाही, वर्षानुवर्ष परीक्षांना अपियर होतो, कधीच पास होत नाही, कधीच त्याला नोकरी मिळत नाही. याचं कारण असं की 5-6 लक्ष दरवर्षी परीक्षांना बसणारे ॲस्पिरंट, आणखी जागा किती भरल्या जातात, वर्षाला 200 ते 300. त्यामुळे 1% लोकांना देखील नोकरी मिळू शकत नाही, अशी ही लॉटरी आहे. आणि 1% कमी, अर्धा टक्का, 2000 पैकी एकाला जिथे चान्स आहे नोकरीचा, अशा ह्या लॉटरी पायी 6 लक्ष युवा वर्षानुवर्ष आपलं आयुष्य घालवतात. म्हणजे काहीतरी आपली गडबड असली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या पोलीस विभागामध्ये चपराशाच्या 186 जागा जाहीर झाल्या आणि या 186 जागांसाठी 4 लक्ष अर्ज आले आणि त्या 4 लक्षामध्ये 200 अर्ज PhD होते. आपल्या शिक्षणाचं काय फलित आहे? मी पुन्हा सांगतो की मी शाहू महाविद्यालयाविषयी बोलतच नाही आज, मी पूर्ण भारताच्या शिक्षण व्यवस्थेविषयी बोलतोय. की हे शिक्षण घेऊनही जर वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते आणि जर 200 PhDंना पिऊन जर नोकरीसाठी ते अर्ज करतात, तर आजच्या शिक्षणामध्ये काहीतरी गंभीर दोष करायचे असावा. शिक्षणाचा अर्थ काय झालेला आहे? परीक्षा पास होणं हा शिक्षणाचा अर्थ झालेला आहे. आणि त्यातही एक मोठा खेळ आहे. तो खेळ असा की विद्यापीठांनी आणि शिक्षण संस्थांनी आणि परीक्षा मंडळांनी सोयीस्कररित्या पासिंगचं पर्सेंटेज हे 33% करून टाकलेलं आहे. आता ही मोठी गंमत आहे. पुढे माणसाला जर 33% त्याच्याहून तितकंच ज्ञान असेल तर तो कसा काय त्या डिग्रीला पात्र होतो? मी डॉक्टर आहे, तुम्ही बसून जाल का जरा? अहो, त्यांना जर सांगाल का तुम्ही बसून जाल तर बरं होईल, मलाच डिस्टर्ब होतं बोलताना. मी एक डॉक्टर आहे, मी रुग्ण पाहतो. माझे 33% रुग्ण जगले आणि 67% मेले, तर तुम्ही माझं काय करा? मला फाशी द्या. पण मग 33% मार्क मिळून विद्यापीठ कसं काय डिग्री देतात? वस्तुतः 33% हे अतिशय कमी पासिंग ठेवून विद्यापीठाने स्वतःलाच पास करून घेतला. वस्तुतः सगळी विद्यापीठं 65% नापास आहे. आणि असं करून शिक्षणाची गोल पोस्ट अत्यंत खाली करून, खालच्या पातळीला करून, सगळ्यांना पास करून आपण जेव्हा शेवटी शिक्षण देतो तेव्हा शिक्षणाचा दर्जा घसरतो. तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल की भारतामध्ये इंजिनियर्स निघतात, वर्षाला 2 लक्ष ते 4 लक्ष इंजिनियर्स निघतात. पण इंजिनियरसाठी त्याची क्वालिटी ठरवणारी जी बॉडी आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतातले इंजिनिअरिंग कॉलेजमधनं BE डिग्री घेऊन निघणारे जे इंजिनियर्स आहेत, त्यापैकी फक्त 13%च काही काम करण्याच्या लायकीचे आहेत. 87%ना इंजिनिअरिंगचं ज्ञानच नाही, म्हणून ते इंजिनिअरिंगची नोकरी देण्याच्या लायकीचे नाही. मग प्रश्न असा होतो की जिथे फक्त 13% इंजिनियर्स काम देण्याच्या लायकीचे आहेत, 87% नाही, जिथे डॉक्टर्स MBBS करून निघतात
आणि तरी त्यांना पुढचा अभ्यास करता येत नाही म्हणून नीट पीजीच्या परीक्षेसाठी ते पुन्हा ट्युशन लावतात. अरे गंमत आहे. तुम्ही डॉक्टर झालात, एमबीबीएस झालात, तुम्हाला रुग्णाच्या जीवन मरणाचे निर्णय घेण्याचं लीगल लायसन्स मिळालं, अ लीगल लायसन्स टू किल. एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला मिळाली आणि तुम्हाला स्वतःचा अभ्यास नाही करता, की तुम्हाला नीट पीजीच्या परीक्षेसाठी अजूनही लहान बाळासारखे कोचिंग क्लासेस लावावे लागतात. काहीतरी गंभीर आपल्या शिक्षणात अडचणीच आहे की महाविद्यालय चालतात तरी कशी हे मला कळत. 4 वर्ष बीईचं शिक्षण दिलं, 4.5 वर्ष एमबीबीएसचं शिक्षण दिलं आणि तरी म्हणता की त्याला काहीच येत नाही. तर तुम्ही केलं काय 4-4.5 वर्ष कॉलेजेसमध्ये, आणि फी काय म्हणून घेतली आणि डिग्री काय म्हणून दिली. तर वस्तुतः आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कदाचित पूर्ण शिक्षण व्यवस्था नापास होती की काय असं म्हणण्याची पाळी आपल्याला येते. आणि त्यातली गंमत बघा, महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेलं परीक्षा मंडळ हायर सेकंडरी बोर्ड परीक्षा घेतं, मार्क्स देतं, सर्टिफिकेट देतं 12वीचं, आणि तरी त्या सर्टिफिकेटच्या आधारावर कोणतीच उच्च संस्था त्याला ऍडमिशन देते. पुन्हा त्याला स्पर्धा परीक्षेला बसावं लागतं. पुन्हा स्पर्धा परीक्षेला बसावं लागतं याचा अर्थ काय? याचा अर्थ ती स्पर्धा परीक्षा घेणारी संस्था असं म्हणते आहे की तुझ्या अगोदरच्या 12वीच्या मार्क्सवर आणि डिग्रीवर माझा विश्वास नाही. डिग्री देणारी संस्थाही शासकीय मान्यता प्राप्त, स्पर्धा परीक्षा घेणारी संस्थाही शासकीय मान्यता प्राप्त, आणि तरी त्या म्हणतात आहे की तुमच्या डिग्र्यांवर सर्टिफिकेटवर आमचा विश्वास नाही, आम्ही पुन्हा परीक्षा घेऊ. आणि मग ते परीक्षा करून एमबीबीएसची डिग्री तुम्ही पुन्हा घेता. पुन्हा तीच परीक्षा पद्धती म्हणते तुझ्या मार्क्सवर माझा विश्वास आहे, मी पुन्हा नीट पीजीची परीक्षा तुला द्यावी लागणार. आणि मुलं डॉक्टर झाली आहे, एमबीबीएस डिग्री आहे, खेड्यामध्ये डॉक्टर नाहीत. आणि या देशातले 1 लाख एमबीबीएस तरुण मुलं मुली नीट पीजीची तयारी करत घरी बसलेले आहेत. आपली शिक्षण व्यवस्था काहीतरी गंभीर गडबड आहे. खरं म्हणजे मला एक गमतीशीर कधी कल्पना मनात अशी येते की एखाद्या विद्यार्थ्याने किंवा पालकाने विद्यापीठावर 420च्या फसवणुकीची केस का करू नये? तुम्ही 4 वर्ष मला शिकवलं, तुम्ही माझ्याकडे ट्युशन फी घेतली, माझी परीक्षा घेतली, परीक्षा फी घेतली, मला पास केलं, मला सर्टिफिकेट दिलं, मला मार्क्स दिले, आणि कोणी याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही एक बोगस सर्टिफिकेट माझ्या हाती दिलं, तुम्ही मला फसवलं. तर दुर्दैवाने ही शिक्षण व्यवस्था जी अशी झालेली आहे, शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन आहे, पण जे एज्युकेशन आपण देतो आहोत ते राईट एज्युकेशन आहे का? राईट टू एज्युकेशनच्या नावाने आपण त्याला आपण जे म्हणतोय शिक्षण म्हणून विचारायला घ्यावं लागतं. आणि ते शिक्षणाचा अभ्यासक्रम कोण ठरवतं? एक कोणीतरी परीक्षा मंडळ आहे, अभ्यासक्रम समिती आहे, ते बसून ठरवतात की करिक्युलम काय असावं. कशाच्या आधारावर ठरवतात? ते काय ब्रह्मदेव आहे की या विद्यार्थ्याला जीवनामध्ये काय काय गरज पडणार आहे? पण ते बसून एक काल्पनिक अभ्यासक्रम ठरवतात की 9वीच्या मुलाला एवढे ऍसिड आणि एवढे सॉल्ट्स आले पाहिजे, 12वीच्या मुलाला एवढे मेटल्स आणि एवढे मूलद्रव्य आले पाहिजे. मी 12वीमध्ये सांगतो तुम्हाला, 28 मूलद्रव्य मला शिकवण्यात आले केमिस्ट्रीमध्ये. आयुष्यात पुढे त्यांची कधीही भेट झाली नाही. कशाला शिकवले मला? 9वी 10वीत असताना मला क्लोरीनच्या महोत्पादनाच्या 3 पद्धती शिकवल्या. तो एक नेल्सन सेल मला भूतासारखा अजूनही आठवतो. पण आयुष्यात कधीच त्या नेल्सन सेलची गरज नाही पडली. सल्फ्युरिक ऍसिड महोत्पादनाच्या पद्धतीवर कशाला 9वी 10वीच्या पोराला शिकवता रे? त्याला आयुष्यात कधी त्याची भेट होणार नाहीये. पण कोणातरी परीक्षकाने ठरवलं अभ्यासक्रम ठरवताना की यांना H2SO4च्या 3 महोत्पादनाच्या पद्धती आल्या पाहिजे. का ठरवलं? माझा समज आहे ठरवलं कारण त्याला कोणीतरी असंच शिकवलं म्हणून त्याचा बदला तो घेतो. तू मला शिकवलं का, आता घे तुलाही शिकवतो.
जीवनाशी त्याचा काही संबंध नाही, पण तरी ते करिक्युलम या देशातल्या इतक्या कोट्यावधी मुलांच्या माथी मारण्यात येतं. त्याच्यात ते पास झाले तरी उपयोग नाही, कारण कोणी त्या डिग्रीवर विश्वास ठेवत नाही, नोकरी देत नाही. नापास झाले तरी काही फरक पडत नाही. एक निवडक मेरिटचे विद्यार्थी सोडून द्या, पण बहुतांशी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षणाची अशी दुर्दैवी अवस्था आहे. मग तुम्ही म्हणाल हे झालं भारताची वाईट अवस्था. चांगलं शिक्षण जिथे मिळतं त्या संस्थांमध्ये मात्र काय सुंदर अवस्था असेल. माझे 2 अनुभव सांगतो. एकदा मी 2 ऑक्टोबरला वॉशिंग्टनमध्ये होतो. आता वॉशिंग्टनहून 50 मैल वरती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ आहे, जिथे मी शिकलो. तर विद्यापीठवाल्यांना थोडं माहीत होतं की माझं गांधीजींच्या आश्रमाशी काहीतरी संबंध आहे, आणि म्हणून त्यांनी 2 ऑक्टोबरला जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात भाषण द्यायला मला बोलवलं. योगायोगाने पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबरला मी हार्वर्ड विद्यापीठात होतो. त्यांनी बोलवलं. त्यांना आयता माणूस भेटून गेला गांधीजींवर बोलायला, त्यांनी बोलवलं. असं समजू नका बरं की दरवर्षीच मी हॉपकिन्स आणि हार्वर्डमध्ये असतो, तसं काही नाही. तर आता माझ्या भाषणाच्या अगोदर जवळजवळ 200 विद्यार्थी जमा झालेले. हे बहुतेक विद्यार्थी MD करणारे किंवा MD झालेले किंवा PhD करणारे, वैद्यकशास्त्रात आणि पब्लिक हेल्थमध्ये. भाषण सुरू करायच्या अगोदर मी ओळीने प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं की या इन्स्टिट्यूट मधनं डिग्री घेऊन निघाल्यानंतर तू काय करणार आहेस. आणि 200 पैकी 199 म्हणाले की आम्हाला माहित नाही. कोणी म्हणालं की आमचे शिक्षक आम्हाला एखादी असिस्टंटची पोस्ट देऊन देतील. कोणी म्हणालं की WHO एखादा आम्हाला डेटा अनालिसिसचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेल. कोणी म्हणालं की कोणती ट्रक कंपनी आम्हाला जॉब देऊन टाकेल. तर बघू, म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की जगातल्या सर्वोत्कृष्ट, बरं बघा, या दोन्ही इन्स्टिट्यूट या जगातल्या नंबर 1 आणि नंबर 2 आहे मेडिसिन मध्ये, आणि हे जगातलं क्रीम ऑफ द क्रीम अशी हे विद्यार्थी. त्यांना देखील माहित नाही की शिक्षण मिळाल्यानंतर त्याचा काय उपयोग करणार आहे. याचा अर्थ असा होतो की आजची शिक्षण व्यवस्था, उत्तमातम उत्तम ज्या शिक्षण संस्था आहेत त्या भरपूर माहिती देतात. त्या माहितीला ज्ञान असं म्हटलं जातं, पण ती असते खरं म्हणजे इन्फॉर्मेशन. ते भरपूर इन्फॉर्मेशन देतात, थोडेसे काही स्किल्स, कौशल्य देतात, पण याचा उपयोग काय करायचा आणि कुठे करायचा हा हेतू, हे ध्येय, हे पर्पज त्या देत नाहीत. आणि त्या पर्पजच्या अभावामध्ये ते सगळं शिक्षण निरर्थक होण्याचा धोका राहतो. त्यामुळे जगातल्या सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट मधून निघणारे MDs आणि PhDs ते म्हणतात आम्ही काय करू आम्हाला माहित नाही, कुठे आमचा उपयोग होईल आम्हाला माहित नाही, सगळेच अंधारात चाचपडत होते. अशा प्रकारच्या एक संदर्भहीन आणि ध्येयहीन शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण आहोत. एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी यशस्वी करिअर आणि जॉब देण्याचं स्वप्न, पण याच्या पलीकडे जीवनाला काय हेतू आहे हे काही शिक्षण व्यवस्था देत नाही. मग या शिक्षण व्यवस्थेचं पुढे होणार काय. ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक अभ्यास केला. त्या विद्यापीठाने प्रश्न असा विचारला, कमिटी नेमली त्यासाठी, की 2050 पर्यंत जगामधील जॉब्सचं काय होणार, कोणते जॉब्स राहतील, कोणते जॉब्स वाढतील, कोणते कमी होतील, तशा प्रकारचं शिक्षण द्यायला पाहिजे. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाचा तो अहवाल सांगतो की कॉम्प्युटर, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI ह्या सर्वांमुळे जॉब्सचं स्वरूप अगदी पूर्णपणे पालटून जाणार आहे. काही जॉब्स नामशेष होतील, राहणार नाही. उदाहरणार्थ कोणते, नंबर 1 ड्रायव्हर्स. ड्रायव्हरलेस कार येतील, ड्रायव्हरची गरजच नाही, सगळे ड्रायव्हर बेकार होतील. नंबर 2 क्लार्क्स. कॉम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग करतं, कुणी टायपिंग करायची गरजच नाही. आज खेड्यातल्या आदिवासी बाया देखील आपल्या मोबाईल फोनवर
मेसेज पाठवतात, टायपिस्टची गरज होणार नाही. असे अनेक जॉब्स ते सांगतात की यांची गरजच उरणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण जे जॉब बरेच कमी होतील का नामशेष होतील त्याच्यात ते म्हणतात डॉक्टर आणि शिक्षक. त्यांचं म्हणणं आहे की शिक्षक आज फक्त फळ्यावर इन्फॉर्मेशन देतो, माहिती देतो. माहिती गुगल फार जास्त चांगलं देतो. स्क्रीनवर माहिती विद्यार्थ्याला पटकन मिळते. आणि कोविडच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी आता हे शोधून काढलंय की आपल्या शिक्षकापेक्षा गुगलवर चांगली माहिती मिळते. तर मग जे निव्वळ माहिती देतात त्या शिक्षकांना भवितव्य नाहीये. कारण तुमच्यापेक्षा अधिक चांगली माहिती गुगल देईल किंवा युट्यूबवरती असलेले शैक्षणिक क्लासेस देतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडे कशाला शिकावं? आणि तसंच ते डॉक्टरांच्या बाबतीत म्हणतात की जे डॉक्टर नुसते यांत्रिकरित्या नुसतं ECG काढतात, पल्स बघतात, BP घेतात आणि औषध लिहून देतात, रुग्णाशी एक अक्षर बोलत नाहीत. रुग्ण म्हणेल की AI देखील हे डायग्नोसिस करू शकतं. तुम्हाला माहित आहे का मला माहित नाही, ChatGPT जेव्हा आलं पहिल्यांदा अमेरिकेमध्ये डॉक्टरची जी परीक्षा आहे त्याला USMLE म्हणतात. ChatGPTला पहिल्यांदा त्यांनी USMLEच्या परीक्षेला बसवलं, ते नापास झालं. पण दुसऱ्यांदा जेव्हा ते 1 वर्षाने बसलं ते USMLE पास झालं आणि अतिशय सर्वोच्च मार्कने पास झालं. आणि पुढे तर नंतर ChatGPTने स्पेशलिस्ट डॉक्टरच्या परीक्षा देखील उत्तम मार्कने पास केली. मग निव्वळ निदान सांगण्यासाठी त्या डॉक्टरांची गरज नाही आहे. डॉक्टरांची गरज आहे रुग्णाला थोडं सहृदयपणे भावनिक आधार देण्यासाठी, कारण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकत नाही. तर शिक्षक आणि डॉक्टर्स ज्यांना आपल्या भूमिका रिडिफाईन कराव्या लागतील. काही व्यवसाय नष्ट होतील, काही व्यवसाय कमी होतील किंवा रिडिफाईंड होतील. काही व्यवसायांची गरज वाढेल. कोणत्या व्यवसायाची गरज वाढेल? त्याच्यात जे म्हटलं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टमध्ये ते सांगतोय. ते म्हणतात नर्सेसची गरज वाढेल. कारण नर्सेस जे काम करतात ते AI नाही करू शकत. ते म्हणतात की व्यायाम करणाऱ्या जिम ट्रेनरची गरज वाढेल. ते म्हणतात की फिजिओथेरपिस्टची गरज वाढेल, स्पोर्ट्स ट्रेनरची गरज वाढेल. जी काम मशीन करू शकत नाही आणि AI करू शकत नाही त्या कामांची गरज वाढेल. जे कामं मशीन, कॉम्प्युटर आणि AI करू शकतात ते कामं नाहीशी होते. आठवून बघा 150 वर्षापूर्वी जेव्हा इंग्लंडमध्ये वाफेचं इंजिन आलं, मशीन आणि इंजिन आल्यानंतर शारीरिक श्रम करणारा मजूर जो आहे तो आउटडेटेड झाला. भारतामध्ये ते खेडोपाडी पोहोचायला वेळ लागला, पण आता खेडोपाडी पोहोचलाय. सगळी कामं ट्रॅक्टर करतात. जे खड्डे खणायला पूर्वी महिने लागायचे 20-25 मजूर आज JCP एका दिवसात करून टाकतात. इकडचा डोंगर तिकडे आणि तिकडचा खड्डा तलाव, इतक्या प्रचंड वेगाने JCP आणि मशीन विराट स्वरूपामध्ये कामं करतात. शरीर श्रम करणाऱ्या मजुराचं काय होणार? तर मशीन आले तर मजूर आउटडेटेड झाला. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं की ज्याला आपण बुद्धिजीवी वर्ग म्हणतो, म्हणजे आपण सगळे आपण आउटडेटेड होणार. कारण त्या ChatGPTला जगामध्ये आजपर्यंत प्रकाशित झालेलं सगळं ज्ञान त्याला खिलवलं जातं. म्हणून त्याच्या ट्रेनिंगला अनेक महिने लागतात, प्रचंड डेटा आणि एनर्जी लागते. पण ते सगळं खाऊन तो अगदी पुष्ट झाला की तो जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मला पहिल्यांदा जेव्हा ChatGPT कळलं की काय भानगड आहे, हैदराबादला मी एका भाषणाला गेलो, तिथे कळलं. ते येता मी पटकन ते ॲप डाउनलोड केलं आणि माझ्या मोबाईलवर मी विचार केला की आता याला काय प्रश्न विचारू. तर गडचिरोलीच्या जंगलात आम्ही राहतो. आमचं हॉस्पिटल आहे, 100 कार्यकर्ते माझ्यासोबत राहतात आणि तिथे आता वाघांचा खूप प्रादुर्भाव वाढलेला आहे. गेल्या 3 वर्षात तिथे 65 लोकांना खेडोपाड्यातल्या वाघाने मारलेला आहे. त्यामुळे आमच्या अवतीभोवती आता मलेरिया, TB पेक्षा वाघच जास्त झालेले आहे.
तर मला काळजी आहे की माझ्या 100 सहकारी, त्यांचे परिवार, आमचे हॉस्पिटल, तिथले रुग्ण यांना कुठे वाघांनी इजा करू नये. म्हणून मी चॅट जीपीटीला प्रश्न विचारला की अशी माझी स्थिती आहे तर मी काय करू. मला 3 सेकंदात चॅट जीपीटीने एक 13 पॉइंट प्रोग्राम दिला. मग त्याच्यामधला एक उपाय होता की तुमच्या संस्थेच्या भोवती एक कुंपण घाला. तर मी त्याला विचारलं कुंपणचं डिझाईन दे. 3 सेकंदामध्ये त्याने मला कुंपणचं डिझाईन दिलं. उंची किती, त्याच्या सिमेंट किती, लोखंड किती, काटेच्या तारा किती, वरून मला एक उद्देशही दिला की याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पाठवू नका कारण नाही तर चांगली प्राण्यांना इजा होईल. तर कल्पना करा चॅट जीपीटी जेव्हा इतके भराभर ही सगळी कामं करू शकतात तेव्हा आर्किटेक्ट लोकांचं काय होईल. आणि म्हणून बुद्धिजीवी जी माणसं आहेत त्यांचं कशासाठी तुम्ही आहात, त्यांचं कामाचं स्वरूपच त्यांच्या हातून हिरावलं जाईल. मजुराचं काम घेतलं तेव्हा आपण म्हणालो हो द्या, खेड्यातला मजूर बेरोजगार झाला तर हरकत नाही, आमचे जॉब सुरक्षित आहे. पण आता आपलेही जॉब सुरक्षित नाही. आणि त्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या, डॉक्टरांच्या नोकऱ्या हे सगळे आता असुरक्षित झाले. अशा अवस्थेमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना फक्त आपण माहिती देतो जी गुगलवर त्याच्यापेक्षा जास्त चांगली मिळू शकते, यूट्यूबवर जास्त चांगली मिळू शकते, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निघालेले डॉक्टर्स पेशंट पाहण्याच्या ऐवजी पोस्ट ग्रॅज्युएशन कसं करायचं याचाही अभ्यास त्यांना करता येत नाही. अरे तुम्हाला पुस्तकही वाचता येत नाही का. पण नाही वाचता येत त्यांना, मग त्यांना त्याचे कोचिंग क्लासेस लागतात. ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये 87% इंजिनियर्स हे कुचकामी असतात, ही शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी गंभीर गडबड आहे. आणि भारताच्या शिक्षण व्यवस्थेला याचा विचार करण्याची गरज आहे. एका नावाड्याची गोष्ट तुम्ही वाचली असेल, मी लहानपणी चांदोबामध्ये वाचली. एक नदीवर नाव चालवणारा नावाडी आहे, मोठी नदी आहे. त्या नावेमध्ये एकदा एक पंडित येऊन बसतो. खूप शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, पंडित आहे, ज्ञानी आहे, संस्कृतचा ज्ञानी आहे. आणि आता नावेत बसला, नाव चालली, तो त्या नावाड्याला विचारतो, त्याला आपल्या ज्ञानाचा अहंकाराचा गर्व आहे. तो नावाड्याला विचारतो का रे तू गणित शिकला का. तो नावाडी म्हणतो नाही साहेब, गणित तर नाही कधी शिकलो. अरे अरे, तुझं 25% आयुष्य वाया गेलं. बरं गणित नाही तर नाही, संस्कृत शिकला का. नाही साहेब कधीच नाही शिकलो. अरे अरे, तुझं अजून 25% आयुष्य वाया गेलं. मग तू भूगोल शिकला का. तो म्हणतो नाही साहेब कधीच नाही शिकलो. अरे तुझं तर 75% आयुष्य वाया गेलं. आणि इतक्यात जोरात वादळ यायला लागलं, नाव प्रचंड डोलायला लागले. आणि आता तो पंडित घाबरला. तो नावाड्याला विचारतो अरे का रे काय होणार. तर नावाडी म्हणतो साहेब तुम्ही पोहणं शिकला का. तो म्हणतो नाही बा कधीच नाही शिकलो. मग तर तुमचं 100% आयुष्य आता वाया गेलं. तर आपल्या शिक्षणाचे नाव जेव्हा जीवनाच्या खऱ्याखुऱ्या नदीमध्ये डोलायला लागते तेव्हा दुर्दैवाने ती काही पास होताना दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला शिक्षणाविषयी एकदा पुन्हा विचार केला पाहिजे. तुमच्यापैकी किती लोकांनी एका पुस्तक वाचलं आहे असं मी तुम्हाला विचारणार. विनोबा भावेंचे एक पुस्तक आहे शिक्षण विचार. किती लोकांनी वाचलंय. एक हात पुढे आला. 2, 3, 5. छान, किमान 5 जण तरी निघाले. मी काही शिक्षण तज्ञ नाही, मी सुरुवातीला सांगितलं. पण माझं असं मत आहे, एक अनाहूत सल्ला आहे की जो कोणी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे त्याने विनोबांचं शिक्षण विचार हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. आणि विनोबांनी त्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की आपली शिक्षण व्यवस्था जी आहे, जीवन व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था, हिची आपण अगदी सोयीस्कररित्या असं विभाजन करून टाकलेलं आहे की जीवनाची पहिली 15, 20, 25 वर्ष
फक्त शिक्षण, नो जीवन. जीवनाशी काहीच संबंध नाही. शाळेच्या भिंतींच्या आतमध्ये फक्त शिक्षण. आणि कोण देतो? शिक्षक देतो. त्याला जीवन किती येतं? काही नाही, त्यालाही फक्त शिक्षणच येतं. तर फक्त शिक्षण देणारा शिक्षक शाळेच्या कुंपणामध्ये फक्त शिक्षण देतो. जीवनाशी काही संबंध नाही. आणि एकदा शिक्षण संपलं आणि तो माणूस जीवनाच्या नांगराला लागला की तो फक्त जीवन जगतो, शिक्षण पूर्ण विसरून जातो. म्हणून निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जीवन अशी आपण जीवनाची विभागणी करून टाकलेली आहे. 20-25 वर्षांपर्यंत निर्जीव शिक्षण, ज्याच्यामध्ये जीवनाशी काही संबंधच येत नाही. आणि त्यानंतर निर्बुद्ध जीवन, त्याच्यानंतर बुद्धिशील शिक्षणाचे संबंध येत नाही. आणि म्हणून असं जे शिक्षण आहे, अशी जी अवस्था आहे आपली, याच्यामध्ये पर्यायी शिक्षणाचा शोध घेण्याची तातडीने गरज आहे. जर आज भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या क्रांतीची गरज असेल तर मी म्हणेन शिक्षणात क्रांतीची गरज आहे. आणि हे आत्ता जे आपण रोग निदान पाहिलं, त्याच्यामुळे ते व्हायला तर पाहिजे. मग पर्यायी शिक्षण काही शक्य आहे का? मी ज्या शाळेत लहानपणी शिकलो त्या शाळेची कथा मोठी गमतीशीर आहे. महात्मा गांधी 1936 मध्ये सेवाग्रामला गेले. आणि आता त्यावेळी झालं असं होतं की ब्रिटिशांनी काही जे सुधारणा भारतामध्ये सुरू केल्या होत्या त्याचा भाग म्हणून प्रांतीय पातळीवरती काँग्रेसची सरकार आली होती 1937 मध्ये. त्यामुळे आता त्यावेळी काँग्रेस जी होती त्यावेळेची, तिला राज्यामध्ये शिक्षण व्यवस्था त्यांच्या हातात आली. तर काय करावं? शिक्षण कसं द्यावं? कालपर्यंत आपण ब्रिटिशांच्या गुलामीच्या शिक्षणाला शिव्या देत होतो, पण आता आपल्यावर जबाबदारी आली. आता काय करायचं? 1937 मध्ये गांधीजींनी वर्धा शिक्षण परिषद घेतली. शिक्षणाच्या क्षेत्रात एक माइलस्टोन परिषद आहे. आणि त्या वर्धा शिक्षण परिषदेमध्ये 3 दिवस गांधी रोज बोलले की माझ्या स्वप्नातलं भारतातलं शिक्षण कसं असेल. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृत चित्र मांडलं की भारतातलं शिक्षण असं असायला पाहिजे. त्याला त्यांनी नाव दिलं नई तालीम, नव शिक्षण. आणि त्या धर्तीवर खरं प्रत्यक्षात ते शिक्षण अंमलात आणायला त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना असं म्हटलं की तुम्ही मला काही शिक्षक पाठवा. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन मधले काही उत्कृष्ट शिक्षक पाठवले. आणि गांधींची कल्पना, गांधींचा आश्रम आणि टागोरांनी पाठवलेले शिक्षक, हे दोन्ही मिळून ही भारतातली अद्वितीय शाळा सुरू झाली, नई तालीम विद्यालय सेवाग्राम. माझं सौभाग्य असं की पुढे माझी आई त्या शाळेची प्रिन्सिपॉल झाली आणि मी त्याच शाळेमध्ये शिकलो. आता ही नई तालीम शाळा कशी होती, की नई तालीम शिक्षण पद्धती कशी होती, तर तुम्हाला मी काही उदाहरणामधनं सांगू शकतो. त्या शाळेमध्ये नियमित वर्ग तर व्हायचे, पण रोज 3 तास जीवनाला आवश्यक असं कुठेतरी काम करावं लागायचं. आणि हे नुसतं कमवा आणि शिका असते नव्हतं. हे उलट असं होतं की कामातनं शिका. आता कामातनं कसं काय शिकावं? मी जेव्हा 6वीत होतो, मला जबाबदारी देण्यात आली की तिथे आश्रमात एक गोशाळा होती गायीची. या गोशाळेमध्ये 50 गायी होत्या. मला माझे शिक्षक म्हणाले की या गायींचे जे गोमूत्र निघतं आणि त्याचं नालीने वाहून वाया जातं, ते गोळा करण्यासाठी एक टाकं बांधायचं आहे, तर तू बांध. आता मी 6वीतला मुलगा, असं टाकं कसं बांधू? त्याचा आकार काय? त्याला विटा किती लागणार? तर मग एक गाय सरासरी रात्री किती गोमूत्र देते ते लिटर मध्ये मोजायचं. मग 50 गायींचं किती होईल? तर काहीतरी समजा अंदाजे 100 लिटर गोमूत्र होत आहे. मग 100 लिटर गोमूत्र ठेवणारे टाकं जे असेल ते किती आकाराचं लागणार? ते क्यूबचा आकार कसा लागेल? मग त्या टाकं बांधायचं असेल तर बघा, क्यूबचा सरफेस एरिया, कारण विटा ज्या लागतील त्या क्यूबच्या सरफेस एरियाला लागतील, टाक्याच्या भिंती. तर मग क्यूबचा सरफेस एरिया कसा काढायचा? मग त्या सरफेस एरियासाठी विटा किती लागणार?
मग ते मी काढल्या, त्यासाठी सगळं मी गणित शिकलो. मग शिक्षक म्हणाले जा आता बाजारात विटा घेऊन ये. विटा घ्यायला गेलो. चांगली वीट कशी असते, त्याची परीक्षा कशी करायची, विटांचा भाव कसा करायचा, ते सगळं करून आणून गवंड्याच्या मदतीने मी ते टाकं बांधलं. त्या एका टाकं बांधण्यामध्ये मी सगळं गणित शिकलो. कोणी माझे गणिताचे क्लासेस नाही घेतले, पण अशा प्रकारची कामं करता करता मी गणित शिकलो. आम्ही रोज तिथे सूत कातायचो. किती तार कातले, किती मीटर कातले, त्याचा गुणाकार करा, किती टोळे सूत वापरलं, किती टोळे कापूस वापरला, त्याचा हिशोब करा. हे कामं करता करता त्यातलं गणित त्यांनी आम्हाला शिकवलं. गणित कधी ओझं झालंच नाही. सहज कामं करता करता आपोआपच गणित शिकलो. पुढच्या वर्षी त्यांनी असं केलं, ते म्हणाले आता तू थोडासा मोठा झाला, म्हणजे मी 7वीत गेलो होतो, आता तुला एक शेतीचा प्लॉट देऊ. तर त्यांनी मला एक शेतीचा प्लॉट असाच 50 फूट बाय 40 फूट असा छोटासा शेतीचा प्लॉट दिला आणि म्हणाले तुला काय लावायचं ती शेती तू कर तिथे. मग मी विचार केला इथे काय लावू, मला काहीच माहित नव्हतं. ते म्हणजे जा शेतकऱ्यांना जाऊन विचार. मग मी वर्ध्याच्या शेतकऱ्यांना जाऊन विचारलं तुम्ही शेतात काय लावता, त्यासाठी काय लागतं, ते सगळं कळलं. मग मी ठरवलं, मी थोडा आळशी होतो, ते मी ठरवलं कमीत कमी मेहनत कशात लागेल, वांग्याच्या शेतीत सगळ्यात कमी मेहनत लागेल, म्हणून मी वांग्याची शेती करायचं ठरवलं. मग त्याचे वाफे केले, वांग्याचे रोपं आणले, ते लावले, म्हणजे शेती कशी करतात हे शिकलो. मग माझे वांग्याचे रोप फार काही वाढेनात. काय करू, तर माझे म्हणजे वाढेनात म्हणजे मला खूप घाई झाली होती. मी रोज जाऊन बघायचो किती फूट वाढलं. मग माझे शिक्षक म्हणाले, त्यांनी उत्तर नाही दिलं, त्यांनी फक्त सांगितलं की उत्तर कुठे शोधायचं. म्हणून म्हणजे जा शेतकऱ्यांना जाऊन विचार ते काय करतात. मी जाऊन विचारलं. ते म्हणाले की यांना युरिया द्यावं लागतं, नायट्रोजन मिळालं की झाड भरभर वाढतं. मग नायट्रोजन कुठून आणू, माझ्या खिशात पैसे नव्हते, 7वीचा विद्यार्थी. मग मी शोधून काढ. शिक्षक म्हणाले केमिस्ट्री वाच. मग केमिस्ट्री वाचली. मग युरिया कशात असतं, त्यासाठी अमोनिया असलेलं काहीतरी पाहिजे. गाईच्या गोमूत्रात असतं, भरपूर युरिया असतं. म्हणून मी बादलीने गोमूत्र आणून माझ्या वांग्याच्या झाडांना द्यायला लागलो. माझी वांग्याची झाडं 8-8 फूट उंचीची झाली. माझी उंची 4 फूट आणि माझी वांग्याची झाडं 8 फूट. माझ्या वाफ्यातनं मी फिरायचो तर मला वाटायचं मी वांग्याच्या जंगलातनं फिरतोय. आणि पुढे मग त्याला वांगी लागली. माझं एक वांग, सगळ्यात मोठं वांग, एकटं वांग 1.25 किलो वजनाचं होतं. जास्तच गोमूत्र दिलं होतं ना. आता शिक्षक म्हणाले बाजारात जाऊन विक. मग मी माझ्या वांग्याचं टोपलं घेऊन बाजारात गेलो, बसलो. बाकी वांगी तर खपली, पण हे 1.25 किलोचं वांग कोणीच घेईना. सगळे लोक म्हणायला लागले अरे हे वांग विकत घेतलं तर आठवडाभर घरी नुसतं वांगच खावं लागेल. माझं विचार ते वांग परत आलं, कोणीच नाही घेतलं. मग शेवटी मी शाळेच्या मेसमध्ये दिलं. आता या एका वर्षाच्या वांग्याच्या शेतीमध्ये मी शेती शिकलो, बॉटनी शिकलो, केमिस्ट्री शिकलो, बाजार कसं करायचं हे शिकलो आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही हे राजकीय वास्तव देखील शिकलो. पुढच्या वर्षी ते मला म्हणाले की आता तू मेसमध्ये काम कर. आमच्या 7-7 मुलांच्या टोळ्या करून आम्हाला रसोई घर चालवण्याचे, मेस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली. आणि आम्हाला म्हणाले की बघ आपल्या शाळेमध्ये इतकी मुलं आहेत, प्रत्येक मुलाचं जेवणाचं बजेट त्यावेळी, हे 1962ची गोष्ट, 20 रुपये आहे. या 20 रुपयामध्ये तुम्हाला या सगळ्या मुलांना, प्रत्येक मुलाचं महिन्याचं 20 रुपये बजेट, याच्यामध्ये तुम्ही मेनू प्लॅन करा. तो मेनू 20 रुपयात बसला पाहिजे, तो मेनू आहाराच्या दृष्टीने चांगला असला पाहिजे, तुम्हीच स्वयंपाक करा, तो रुचकर असला पाहिजे आणि नंतर तुम्हीच भांडी घासा. आम्ही बसलो मेनू बनवायला. आता आम्हाला काही गृह अर्थशास्त्राची अक्कल नव्हती. आमचं बजेटमध्ये काही बसे ना. हे करावं तर प्रोटीन कमी पडायचे, ते करावं तर फॅट कमी पडायचं, हे टाकावं तर व्हिटॅमिन कमी पडायचं. आहारशास्त्र काय असतं ते आम्ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पुस्तकात जाऊन वाचलं, 7वी-8वीतली मुलं. आणि त्याच्यातनं बघून आम्ही असा मेनू बनवला जो 20 रुपयात बसेल, जो पोषणाच्या दृष्टीने परिपूर्ण राहील
आता त्यावेळी मी वाचले, तुम्हाला सांगतो, व्हिटॅमिन ए आम्हाला कमी पडायला लागलं. व्हिटॅमिन ए कशात मिळतं आम्ही शोधलं तर लोणी आणि तूप, पण ते महाग होतं, आमचे 20 रुपयात बसे ना. मग आम्ही शोधायला निघालो व्हिटॅमिन ए कुठे मिळेल. तर आपले जे कोथिंबीर असते, कोथिंबिरीच्या 100 ग्रॅममध्ये 10,600 युनिट व्हिटॅमिन ए असतं असं आम्हाला सापडलं. आणि कढीपत्ता जो असतो त्या कढीपत्त्याच्या 100 ग्रॅममध्ये 12,000 युनिट व्हिटॅमिन ए असतं असं आम्हाला सापडलं. हे सगळं करून आम्ही आमचा मेनू बनवला, स्वयंपाक आम्ही करायला शिकलो. ते नंतर जे वाढायचं सगळ्यांना, आणि मग रात्र झाली की भांडी घासायची आणि पुढच्या दिवशी तयारी करायची. आता याच्यामध्ये मी होम इकॉनॉमिक्सही शिकलो, याच्यामध्ये स्वयंपाक आहारशास्त्रही शिकलो. आणि हे आहारशास्त्र शिकलो ते किती व्यावहारिकडे सखोल होतं तुम्हाला सांगू. नंतर मी मेडिसिन मध्ये MD केलं, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन हा विषय असायला पाहिजे, नसतो खरं म्हणजे पण असायला पाहिजे. मी नंतर हॉपकिन्सला जागतिक आरोग्य शिकलो, पण या सगळ्यापेक्षा जास्त न्यूट्रिशन मी 8वी मध्ये त्या रसोईघरमध्ये काम करताना असं शिकलो. ते शिकावं लागलंच नाही. हे आज जे 10,600 आणि 12,000 युनिट मी सांगतो तुम्हाला, मी कोणत्या परीक्षेसाठी पाठ नाही केलं, ते मी प्रत्यक्ष केलं आणि झालं. शिकण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. कर्माचं तत्काळ ज्ञानात परिवर्तन होतं आणि ज्ञानाचं तत्काळ कर्मात परिवर्तन होतं, अशी ही शिक्षण व्यवस्था होती. इथे 20 वर्ष शिका आणि मग काम करा, पण त्यावेळी बुद्धी बंद करून टाका, असं हे विभाजन नव्हतं. इथे जीवनामधली जी नियमित कामं असतात त्याच्या जबाबदाऱ्या आज आपण आपल्या मुला मुलींना कोकिला बाळासारखं करतो, अरे बेटा तू अभ्यास कर, तू काहीच करू नको, तू तुझा बेडही करू नको, तुझे चादरही ब्रश तरी करू द्यायला आपण त्यांना वेळ देतो की नाही मला माहित नाही, अभ्यास सुटेल तुझा, अभ्यास कर. आया आज्या येऊन राहतात लातूरला, कारण माझ्या बाळीला किंवा बाळाला अभ्यास करायलाच फक्त वेळ मिळाला पाहिजे. अरे पण तुम्ही काय पॉमेरियन कुत्री निर्माण करणारा, पपीज, की ज्यांना काहीच जीवनात करता येत नाही, त्यांना फक्त अभ्यासच करता येतो. कोणता अभ्यास? ज्याचा जीवनात काही उपयोगच नाही. नई तालीममध्ये आम्हाला जीवनात ढकलून घेतो. आपण पोहणं कसं शिकतो? कोचिंग क्लास लावतो का? किंवा पोहण्याला लावली असतील तुम्ही, पण मला सांगा चालायला किती लोकांना येतं इथे? तुम्ही हसता कारण तुम्हाला येतं. मी विचारू, कोणत्या शाळेत शिकले? चालणं शिकायला कोणता कोचिंग क्लास लावला? चालता चालता शिकले. लहान मुलामध्ये चालण्याचा इन्स्टिंक्ट असतो, नॅचरल ड्राईव्ह असते, ते थांबत नाही. आजी म्हणते अरे नको रे बाळा पडशील, आणि ते मूल थांबत नाही, ते प्रयोग करून पाहतं, 2-3दा पडतं, काय हरकत नाही, पण चालायला शिकतं. सायकल चालवायला तुम्ही शिकले, कोणत्या कोचिंग क्लासमध्ये शिकले? इथल्या बहुतेक बाया स्वयंपाक करत असाव्यात असं मी मानतो, कारण तुम्ही फार तरुण दिसत नाही. तुम्ही तरुण असता तर मला खात्री असते की तुम्हाला स्वयंपाक येत नाही, पण तुम्ही स्वयंपाक करता. कुठे शिकल्या? तुमच्या आईसोबत किंवा सासूसोबत किंवा मोठ्या बहिणीसोबत स्वयंपाक करता करता तुम्ही शिकल्या. ज्या भारताच्या खेड्यातल्या 60 कोटी बाया शेतात रोवणी करतात, कापणी करतात, निंदण करतात, कुठे शिकल्या? अरे अख्ख्या भारताची कृषी व्यवस्था ही कोणत्याही शाळेविना सुरू आहे, आणि तरी आपण धान्याचं सरप्लस करतो आणि धान्य एक्सपोर्ट करणारा देश आपण आहोत. तर जीवनामध्ये आपण बहुतेक खऱ्या उपयोगी गोष्टी जीवनामधनं शिकतो. आणि नई तालीम शिक्षण पद्धतीमध्ये असं शिक्षण मिळण्याची ती व्यवस्था होती. आणि मी काही अनुभव तर तुम्हाला सांगितले, गमतीशीर अनुभव सांगतो त्या शाळेचा. ते असं म्हणाले की प्रत्येक मुलाची शैक्षणिक पातळी प्रत्येक विषयात सारखी नसते, म्हणून त्यांनी एकदा असं केलं की 5वी ते 11वी पर्यंत आमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांना एक कॉमन प्रश्नपत्रिका दिली, एक मराठीची की एक इंग्रजीची, गणिताची आणि विज्ञानाची. सगळ्याच मुलांना तेच प्रश्न, छोटे छोटे प्रश्न, आणि त्याच्यावरनं त्यांनी आमची प्रत्येकाची वेगवेगळ्या विषयाची पातळी असेस केली. आणि मग त्यांनी प्रत्येक मुलाला त्याच्या पातळीनुसार वर्गात बसायची मुभा दिली. तर त्यावेळी मी
मी एकाच वेळी मराठीमध्ये 10वीत होतो, गणितामध्ये 9वीत होतो आणि इंग्रजीमध्ये 7वीत होतो. आणि त्यांनी शाळेचं टाइम टेबल असं अरेंज केलं की प्रत्येक विद्यार्थ्याची जी पातळी असेल त्या पातळीच्या वर्गात तो त्या विषयासाठी बसेल. मी इंग्रजीमध्ये 7वीत का होतो, का मागासलेला होतो, त्याचं स्पष्टीकरण सांगितलं पाहिजे, कारण ते या शाळेचं वैशिष्ट्य आहे. इंग्रजी आम्हाला 6वीमध्ये शिकवायला सुरुवात झाली त्या काळात. मी असं म्हणालो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्यांचे आपण गुलाम होतो. महात्मा गांधींनी एवढं स्वातंत्र्य युद्ध करून स्वातंत्र्य मिळवलं. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, जेलमध्ये गेले होते. आता त्या इंग्रजांची भाषा मी का शिकू, मी नाही शिकणार. आता माझा तर्क बरोबर होता की चूक होत आहे सोडून देऊ आपण, पण मी शाळेमध्ये विद्रोह केला की मी इंग्रजी शिकणार नाही, ही गुलामीची भाषा आहे, मी नाही शिकणार. माझ्या शाळेतले शिक्षक एकत्र बसले की पोरगं असं म्हणतंय, काय करावं. आणि महात्मा गांधीची बापू कुटी 50 फुटावर होती. त्या बापू कुटीच्या समोर बसून ते शिक्षक असे म्हणू शकत नव्हते की नाही तू इंग्रजी शिकलीच पाहिजे. माझ्या शाळेने मला इंग्लिश न शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं. याच्यात इंग्लिश न शिकून काय मी पराक्रम नाही केला, पण मी माझं स्वातंत्र्यासाठी लढण्याचं शिकलो. आणि माझ्या शाळेची विशेषता अशी की तिने त्या विद्यार्थ्याला स्वातंत्र्य दिलं की तुला हे नाही शिकायचं, तुझं काहीतरी नैतिक ऑब्जेक्शन आहे याला, तर नको शिकूस. पण त्यामुळे तिची परीक्षा झाली, त्यात मी इंग्लिशमध्ये 7वीमध्ये होतो. आणि तर अशा शाळेचे विविध प्रयोग तिथे व्हायचे. तर ही शाळा अशी होती, तिथे दरवर्षी आम्ही भूदान पदयात्रेत जायचो. भूदान पदयात्रेमध्ये खेड्यामध्ये फिरायचो, तिथेच रात्री शेतकऱ्याच्या घरी राहायचो. शेतकऱ्याची बायको देई ते पिठलं ज्वारी आणि ज्वारीची भाकरी खायचो. रात्री गावात सभा घ्यायचो, पुढच्या गावामध्ये. गावातली भारतातली खेडी कशी आहे हे अगदी जवळून बघण्याचं. मग सोशॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स आणि गावाचं इकॉनॉमिक्स हे सगळं उघड्या डोळ्यांनी तिथे बघायला मिळालं. माझ्या शाळेने या सगळ्या विषयांवरती असे कोणतेही लेबल न लावता मला या सगळ्या गोष्टी शिकवल्या, कारण त्यांनी त्याचे क्लासेस नाही घेतले. त्यांनी मला याच्यात टाकलं आणि ते करता करता मी शिकलो. अडचण एवढीच झाली की वयाच्या 13व्या वर्षी खेड्यातली जी स्थिती पाहिलेली होती त्याचा परिणाम असा झाला की मी आणि माझा मोठा भाऊ, तो माझ्या 4 वर्ष मोठा, उन्हाळ्यामध्ये आम्ही सायकलने चाललो होतो. माझ्या भावाने सायकल थांबवली. माझ्या भावाचं नाव अशोक. आणि तो मला असं म्हणाला की अभय आता आपण मोठे झालो. मी म्हटलं हो आपण मोठे झालो. मी 13 वर्षाचा. तो म्हणाला आपण जीवनात काय करायचं ठरवून टाकू. मी म्हटलं ठरवून टाकू. मला काय वाटलं संध्याकाळी काय जेवायचं असा काहीतरी प्रश्न आहे. म्हटलं ठरवून टाकू, काय करायचं आपण. तर आम्ही पाहिलं खेड्यांची अवस्था वाईट होती. ज्या खेड्याच्या शेजारी आम्ही उभे होतो त्याची अवस्था वाईट होती, पण शेकडो खेडी आम्ही पाहिली होती, जवळून पाहिली होती. त्या खेड्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. काय करावं, यांची शेती सुधरवली पाहिजे आणि यांचं आरोग्य सुधरवलं पाहिजे. माझा मोठा भाऊ म्हणाला मी शेती सुधरवतो. आता मला काही उरलंच नाही पर्याय, तर मला म्हणावं लागलं बरं बाबा मग मी खेड्याचं आरोग्य सुधरवतो. वयाच्या 13व्या वर्षी मला माझ्या जीवनाचा हेतू सापडून गेला. जे हार्वर्ड आणि हॉपकिन्स मधल्या MD आणि PhD झाल्यांना माहित नसतं की कशासाठी शिक्षण, ते जीवनाचं स्वप्न, जीवनाचं मिशन मला 13व्या वर्षी मिळून गेलं या शाळेमध्ये. आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिले ना, मी तेच केलं. जीवनाचा हेतू सापडणं, मी कशासाठी जगतोय हा पर्पज ऑफ लाईफ सापडणं ही सगळ्यात मोठी सेल्फ डिस्कव्हरी असते. आणि दुर्दैवाने आज आपल्या शिक्षणामधनं मी कशासाठी शिकतोय आणि माझ्या शिकण्याचा जीवनाचा हेतू काय हे सापडत नाही. नई तालीम जे होतं ते असं जीवन शिक्षण होतं की त्याने जीवनाच्या विविध पैलूंचं शिक्षणच नाही दिलं मला, तर मला 13व्या वर्षी जीवनाचा हेतू देखील शोधण्यामध्ये मदत केली. आणि त्यामुळे ह्याच पद्धतीचा उपयोग
जेव्हा आरोग्य दूतांना आम्ही प्रशिक्षण दिलं, ज्याचा उल्लेख आता सरांनी केला, त्या आरोग्य दूतांना प्रशिक्षण देताना मी नई तालीम पद्धतीचाच वापर केला. आणि त्यानंतर भारतातल्या 10 लाख आशांना प्रशिक्षण देताना पुन्हा मी नई तालीमचाच वापर केला. आणि नई तालीमचा वापर करून, त्या पद्धतीचा वापर करून 10 लाख आशांना ट्रेनिंग दिलं. ते 39 ट्रेनिंग जेव्हा 39 आरोग्य दूतांचं केलं, तेव्हा तुम्हाला आता सरांनी सांगितलं की भारतातले सगळ्यात वरिष्ठ असे 10 पीडियाट्रिशियन आम्ही बोलवले की आम्ही दिलेलं प्रशिक्षण दिलेल्या या बायांचं मूल्यांकन करा. आणि त्यांचं मूल्यांकन केल्यानंतर ती कमिटी असं म्हणाली की एम्स मधल्या डॉक्टरपेक्षाही यांना जास्त चांगलं विषय येतो. कशामुळे? त्यांचे बसून आम्ही वर्षभर क्लासेस नाही घेत. आपल्या गावातले लहान मुलांची काळजी घ्यायला सुरुवात करा. पहिले 3 दिवस एक छोटस ट्रेनिंग दिलं, करा. आता महिनाभर गावात काम करा. पुढच्या महिन्यात या. काय केलं? त्यांनी सांगितलं, माझ्या गावात 2 बाळंतपण झाले, मी पाहिले. 2 नवजात बाळ जन्माला आले, त्यांचं वजन केलं. मग काय झालं? ते दूधच पित नव्हतं आईचं. मग आईचं दूध कसं पाजायचं? चल शिकू. आपापल्या गावामध्ये त्या बाया काम करत होत्या आणि काम करता करता त्यांना जे अनुभव येत होते त्याच्यात आम्ही त्यांना आवश्यक ते ज्ञान देत होतो. ज्ञान आणि कर्म हे एकत्रच झालं आणि त्यांना पुढे ते नवजात बाळाची काळजी घ्यायची आहे उद्देशही होता. आणि त्यातनं ही होम बेस्ड न्यूबॉर्न केअर आमची पद्धत विकसित झाली, जिने पूर्ण भारतामध्ये आता 10 लाख आशांना ती शिकवण्यात आली आहे. आणि भारतातल्या 1.5 कोटी नवजात बालकांची काळजी त्या होम बेस्ड न्यूबॉर्न केअरने घेतली जाते. तर नई तालीमच्या पद्धतीमध्ये मांडणी अशी की जीवनाचं करिक्युलम बनवता येत, त्यामुळे शिक्षणाचंही करिक्युलम बनवता येत नाही. करिक्युलम बनवणारा तो परीक्षा समिती आहे, ती काय ब्रह्मदेव नाही की या मुलाच्या जीवनात काय काय गरज पडणार आहे त्यांना आगाऊ कसं कळणार आहे. आणि जीवनाच्या कुरुक्षेत्रामध्ये ढकलल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडला म्हणून त्याने कृष्णाला विचारलं आणि मग गीता निर्माण झाली. त्यामुळे गीता ही खरं म्हणजे शिक्षणाचं उत्कृष्ट सेशन आहे. त्याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, कृष्ण उत्तर देतात. 3000-4000 वर्ष झाली तरी ते अमर काव्य आपण अजूनही म्हणत असतो. पण त्यासाठी काही कृष्णाने अगोदर अर्जुनाचं 3 वर्ष कोचिंग क्लास घेतला आणि मग त्याला कुरुक्षेत्र ढकललं नाही. कुरुक्षेत्रात अर्जुनला ढकललं, मग त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झाला, मोह झाला त्याला, आणि त्याचा मोह निरासन करायला कृष्णाने सगळं तत्वज्ञान सांगितलं. तर जीवनाच्या कुरुक्षेत्रात ज्याची गरज पडते ते माझं करिक्युलम व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याची जीवनाच्या कुरुक्षेत्रात वेगवेगळ्या करिक्युलमची गरज पडणार आहे. कोणतीही शिक्षण व्यवस्था ते आगाऊ प्लॅन करू शकत नाही. प्लॅन करूच नका. त्या मुलांना जीवनापासून तोडू नका, बस एवढीच कृपा करा. आणि त्यांना जीवनामध्ये जगू द्या. रोज अरे माझी सायकल पंक्चर झाली तर पंक्चर कसं दुरुस्त करायचं? मग रबराची केमिस्ट्री काय असते? त्या सोल्युशन मध्ये काय असतं? त्या ट्यूब मध्ये प्रेशर किती असतं? त्या ट्यूबला व्हॉल्व असतो. व्हॉल्व हे काय प्रिन्सिपल असतं? कितीतरी फिजिक्स तुम्ही, गाडी पंक्चर झाली त्याच्या शिकू शकता. कितीतरी बॉटनी आणि केमिस्ट्री तुम्ही स्वयंपाकघरात शिकू शकता. थोडा विचार करून पहा. प्रत्येक भाजी ही बॉटनीचा एक प्रकार आहे. टमाट्याचं फळ वेगळं आहे, दुधीचं फळ वेगळं आहे, कोबीची भाजी वेगळी आहे, कांदा हे वेगळंच आहे, त्याला बॉटनी आहे. स्वयंपाकघरात ते मुलाला हे करता करता याची भाजी कापता कापता तुम्ही बॉटनी शिकू शकता. ज्या बॉटनीचा जीवनाशी संबंध नाही अशी वर्षानुवर्ष बॉटनी शिकवायची आणि त्यांनी 12वी पास झाल्या तर विसरून जायची. त्याच्याऐवजी जीवनाच्या जबाबदाऱ्या करता करता जी मुलांना गरज पडते त्या जीवनाच्या शाळेमध्ये खरं म्हणजे ते करिक्युलम आखलं गेलं पाहिजे आणि त्यानुसार हे शिक्षण व्हायला पाहिजे. एक परत दुसरं उदाहरण सांगतो. मी वेळ जास्त घेतलाय का? किती वेळ आहे? एक उदाहरण असं की आता आम्ही मेडिकलला जातो, मोठे हाल होतात. तुम्हाला वाटत असेल
की तुमची 2 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे सगळ्यात जास्त कष्ट करावे लागतात, त्याहूनही जास्त हाल फर्स्ट MBBS ला होतात. कारण काय, विनाकारणच्या गोष्टी शिकवतात. ते ग्रेस अॅनाटॉमीचं 2000 पानांचं पुस्तक आहे, ते आम्हाला आलं पाहिजे अशी अपेक्षा करतात. सगळं शरीरशास्त्र आम्हाला आलं पाहिजे अपेक्षा करतात. आणि मग तोपर्यंत रुग्ण कधी पाहिलेलाच नाही. मग 2 वर्ष झाल्यानंतर रुग्ण पाठवायला वॉर्डमध्ये पाठवतात, तोपर्यंत आमची सगळी उत्सुकता मरून गेलेली असते. कारण ते डेड बॉडीचे डिसेक्शन करता करता आमचीच जिज्ञासा डेड होऊन जाते. तर कॅनडामध्ये एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव मॅकमास्टर विद्यापीठ. मॅकमास्टर विद्यापीठामधले जे मेडिकल कॉलेजचे शिक्षक होते, त्यांनी असा विचार केला की आपलं काहीतरी चुकतंय. मुलं आपल्याकडे मेडिकल डॉक्टर व्हायला येतात, ते काही मृत शव फाडणं शिकायला येत नाही, ते जिवंत रुग्णाचा उपचार करणं शिकतात. मग आम्हाला 1.5 वर्ष आपण कशाला मृत शरीर फाडत बसतो. म्हणून ते असं म्हणाले की डॉक्टर बनणारा काय करणार आहे, रुग्ण बघणार आहे. पहिल्या दिवसापासून मेडिकल स्टुडंट्सनी वॉर्डमध्ये जायचं आणि वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येकाला काही बेड्स दिलेले आहेत. वॉर्डमध्ये माझ्या बेडवरती समजा एक पेशंट आहे ज्याचं पायाचं हाड मोडलेलं आहे, तर ते म्हणणार की पण ठीक आहे, पायाचं हाड कसं असतं वाच शिक. अगोदरपासून काही पूर्वतयारी नाही. मला कुठे माहिती आहे की मला कोणतं पेशंट मिळणार आहे, मी कशाला सगळी हाड वाचत बसू. पायाचं हाड मोडलं, पायाचं हाड शिकलो. लिव्हर खराब आहे, लिव्हर शिकलो. खोकला झाला, छाती आणि रेस्पिरेटरी सिस्टीम शिकलो. जसे जसे रुग्ण येत जातील तसा तसा तो विद्यार्थी त्याला आवश्यक सगळे विज्ञान शिकत जातो. आपलं MBBS 4.5 वर्ष लागतात, त्यांचं MBBS 3 वर्षात. कारण असा सगळा फापट पसारा माहितीचा त्याने काढून टाकतो. गरज पडेल तसं ज्ञान मिळवायचं. तर आता भारतामध्ये मेडिसिन शिकल्यामुळे मी जेव्हा हे पाहिलं कॅनडामध्ये, तरी माझा संशयात्मा काही शांत झाला नाही. मी त्यांना म्हटलं की पण तुम्ही असं पूर्ण शरीर रचना शिकवली नाही. डाव्या पायाच्या करंगळीचं जे सगळ्यात टोकाचं हाड आहे त्याचं तो अॅनाटॉमी शिकणारच नाही. मग तुमचा डॉक्टर अपूर्ण नाही राहिला का. तर त्यांनी मला इंटरेस्टिंग उत्तर दिलं. ते म्हणाले की आमचं 700 बेडचं हॉस्पिटल आहे. या 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षांमध्ये डाव्या पायाच्या करंगळीच्या टोकाचं हाड मोडलेला एकही पेशंट जर आला नाही तर ती शिकण्याचीच गरज नाही. पण ज्याची जीवनातच गरज पडत नाही ते कशाला शिकवा. नुसतं शिक्षकाला येतं म्हणून शिकवा. तर सूड घेणं झालं. सासू जसं सुनेचा सूड घेते तसं शिक्षक विद्यार्थ्यांचा सूड घेतात. मला शिकवलं होतं ना, तुला यायलाच पाहिजे, सोडणार नाही मी तुला. तरी माझं मन थोडं अस्वस्थच होतं. म्हटलं नाही, पण तरी त्याला पुढे जर आयुष्यामध्ये एखादा असं डाव्या पायाच्या करंगळीचं टोकाचा हाड तुटलेला रुग्ण आलास तर तो काय करेल. तर ते म्हणाले आम्ही त्याला सेल्फ लर्निंग शिकवलं आहे की तो पुस्तक उघडेल शिकून जाईल, त्याला काय लागतं. मॅकमास्टर मॉडेलमध्ये डॉक्टरला अगोदर सगळं शरीर रचना, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी शिकवून मग रुग्ण असली भानगड नाही. तू कशासाठी आलायस. मी डॉक्टर बनायला. मग तुला काय करायचं आहे. तुला रुग्ण बघायचे आणि शिकायचं आहे. जा की रुग्ण बघायला सुरुवात कर. आणि या पद्धतीने अतिशय झपाट्याने ते वैद्यकीय शिक्षण पूर्ण होतं. खरं म्हणजे आपल्या सगळ्या शिक्षणामध्ये असं जर करता. आता पुन्हा मी विनोबांकडे जाणार. विनोबा असं म्हणतात की जे नैतालीम शिक्षण आहे त्याच्या बाबतीत विनोबा असं म्हणतात, आणि मी आता अक्षरशः विनोबांना कोट करतोय. विनोबा असं म्हणतात की लोक म्हणतात की नैतालीम म्हणजे जीवनाचं शिक्षण, जीवनाच्या बाबतीत शिक्षण, जीवनासाठी शिक्षण. ह्या सगळ्या व्याख्या मला नामंजूर आहेत. याचं कारण या व्याख्यांमध्ये अजूनही द्वैत कल्पित आहे. जीवनासाठी शिक्षण, जीवनाचं शिक्षण.
विनोबा म्हणतात हे अजूनही द्वैत त्याच्यामध्ये या व्याख्यांमध्ये आहे, म्हणून या खोट्या आहे. जीवन हेच शिक्षण. आणि हा असा अद्भुत शिक्षण विचार आहे की जीवन हेच शिक्षण. आणि प्रत्यक्ष जगता जगता जे मिळतं, अर्थात त्यासाठी ज्ञानाला ऍक्सेस पाहिजे. जर मला वांग्याचं झाड वाढवायचं आहे तर त्याला नायट्रोजन लागतं हे सांगणारा कोणीतरी लागतो. किंवा मला स्वयंपाक करायचा आहे तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स काय असतात या ज्ञानाला मला ऍक्सेस पाहिजे. ते ज्ञान कुठे मिळेल हे सांगणारा शिक्षक पाहिजे. पण शिक्षक मला ज्ञान माझ्या तोंडात बाटली ओतून पाजत नाही, तो फक्त मला सांगतो की पाणी तुला कुठे मिळेल, जा आणि शोध. तर जीवन हेच शिक्षण ही वस्तुतः शिक्षणाची सर्वात सुंदर व्याख्या आहे. आणि गांधीजींनी स्वतः शाळा सुरू केली, माझी शाळा, ज्याच्यात मी शिकलो. पण गांधीजी स्वतः एकदा असं म्हणाले ही शाळा बंद करून टाक. का, काय झालं? स्वतः सुरू केली आणि स्वतःच म्हणतात 7 वर्षांनी की बंद करून टाक. त्यांच्या शब्दात सांगत तो मेरा बस चले तो मैं स्कूल को आग लगा दूं. गांधीजींचे एक व्यक्तिगत सचिव होते, त्यांचं नाव महादेवभाई देसाई. हा त्यांचा जवळपास मुलासारखाच होता, गांधींच्या सोबतच सतत शॅडो सारखे राहायचे. महादेवभाई देसाईंचा जो मुलगा, त्याचं नाव नारायण देसाई. हे नारायण देसाई लहानपणापासून गांधींच्या अंगाखांद्यावरती वाढले. म्हणजे असं भाग्य मिळालेला मुलगा क्वचितच कोणी असेल. नारायणभाई देसाई माझे शिक्षक होते. तर मी नारायण देसाईंकडनं ऐकलेला प्रसंग तुम्हाला सांगतो की नारायण देसाई म्हणाले गांधीजींना 1946 साली की मला नई तालीमचं काम करायचं. गांधीजी म्हणाले कर, पण ही जी माझी शाळा अशी नको करू. तर हे चकित की असं कसं म्हणतात, तुम्हीच शाळा सुरू केली. पण ते म्हणाले मेरा बस चले तो स्कूल को मैं आग लगा दूं. असं का म्हणाले? मी नारायणभाईंना विचारलं. मी विचारलं या घटनेनंतर 40 वर्षांनी. तर ते मला म्हणाले की गांधी हा इतक्या झपाट्याने विकास करणारा माणूस होता की 1937 मध्ये त्यांनी ज्या शिक्षणाच्या कल्पना सांगितल्या, 1946 पर्यंत त्या कितीतरी कल्पना त्यांच्या पुढे गेल्या होत्या. आणि ती शाळा काही त्या गतीने पुढे जात नव्हती. त्या शाळेमध्ये त्यांनी फॉर्मली एक बाकायदा शाळा सुरू केली होती आणि शांतिनिकेतन पद्धतीने आनंददायी शिक्षण देत होते. गांधीला हे नको होतं. मग मी विचारलं नारायण देसाईंना, मग गांधीला काय हवं होतं? नारायण देसाई म्हणाले की बापूला हे हवं होतं की गाव हीच शाळा बनली पाहिजे, वेगळी शाळाच नको, गाव हीच शाळा. तिथे मुलं जीवनातली सगळी कामं करतील, घर झाडतील तर धूळ काय असते, धुळीमधले पार्टिकल कोणते असतात, पार्टिकल साईज काय असते, गोठा साफ करतील तर शेण काय असतं, त्यात बॅक्टेरिया कोणते असतात, गाईचं दूध कसं काढायचं. हे खेड्यातल्या लोकांसाठी. ती नई तालीम मुख्यतः खेड्यातल्या मुलांसाठी होती, म्हणून सगळी खेड्यातली उदाहरणं मी देतो आहे. हे जीवन जगता जगता ते शिकतील. अख्खी गाव हीच शाळा बनून जायला पाहिजे. ते ऐकून मला असं माझ्या डोळ्यासमोर एक स्वप्न तरळलं की असं शक्य होईल का मग, की जग हीच शाळा, वेगळी शाळाच नको. आणि प्रत्येक मुलासाठी तो सेल्फ, स्वतः ही प्रयोगशाळा. सेल्फ म्हणजे काय असतं? सेल्फची एक अतिशय सुंदर फिलॉसॉफिकल व्याख्या आहे, पण ती शिक्षकांच्या फार उपयोगी आहे असं मला वाटतं. ती व्याख्या असं म्हणते की सेल्फ मी कसा आहे. सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट. इट इज इनविजिबल टिल इट मीट्स अन ऑब्स्टॅकल. जे फिजिक्स शिकले त्यांना आठवेल की प्रकाशाचा किरण हा अदृश्य असतो. तो प्रकाशाचा किरण तिथून इथे येतोय मला दिसत नाही आहे, तो जेव्हा या टेबलवर अडतो तेव्हा मला तो दृक्गोचर होतो, दिसून पडतो. तर सेल्फ जे असतं आपलं, मी कोण आहे, मी कसा आहे, हे आपल्याला माहित नसतं, ते अदृश्य असतं.
जेव्हा ते कोणतं तरी चॅलेंज घेतात, शेती कशी करू, ते चॅलेंज घेतात, ते चॅलेंज करता करता स्वतःला स्वतः काय हे प्रतीत होतं, स्वतःचा सेल्फचा अर्थ कळतो. आणि ते सगळ्यात मोठं शिक्षण, की हू एम आय, व्हॉट एम आय, हाऊ एम आय अँड व्हॉट फॉर एम आय. त्या 4 गोष्टी कळल्या की झालं शिक्षण. आणि हे असं शिक्षण, जीवन हीच शाळा. म्हणून जीवन हेच शिक्षण, जीवन हीच शाळा, असं पर्यायी शिक्षण संभव आहे का? गांधीजींच्या शाळेने त्या दिशेने काही पावलं टाकली, पण गांधींना समाधान नव्हतं, म्हणून म्हणाले इसको जला के राख कर दो. पण त्यांना गतीने पुढे जायचं होतं. आणि म्हणून शिक्षणात उत्कृष्ट काम करणाऱ्या ज्या शाळा संस्था आहेत, उदाहरणार्थ राजर्षी शाहू महाविद्यालय, यांनी अशा प्रकारचे नवे प्रयोग शिक्षणाच्या बाबतीत, छोट्या प्रमाणात तर होईल, मेनस्ट्रीम शिक्षणाला तत्काळ हात लावता येणार नाही, पण कोणीतरी नवे प्रयोग केले पाहिजे. नाहीतर भारतातील शिक्षणाची जी दुर्दैवी अवस्था आहे, जी सुरुवातीला पहिला भाग मी त्याचीच चर्चा केली की आपलं शिक्षण किती कुचकामी आहे, तर भारतातील ज्या शिक्षण व्यवस्थेला पुढे न्यायचं असेल, विशेषतः हातामध्ये मोबाईल फोन आल्यावर आणि गुगलशी कनेक्शन झाल्यानंतर निव्वळ माहिती सांगणारा शिक्षक संपला, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर निव्वळ बौद्धिक काम करणारा माणूस संपला. मग या नव्या क्रांतिकारी युगामध्ये आपलं शिक्षण क्रांतिकारी बदललं पाहिजे. ते बदलण्याचे काही प्रयोग करण्याचं धाडस आणि विजन कोणाला तरी दाखवावं लागतं. जवळजवळ 100 वर्षापूर्वी त्या म्हाताऱ्याने 1937 म्हणजे 70 वर्षापूर्वी 90 वर्षापूर्वी त्या म्हाताऱ्याने ती विजन आपल्या समोर ठेवली. ती विजन ठेवली एवढंच नाही, हे गांधींचंच वाक्य सांगतोय. ते असं म्हणाले की स्वतंत्र भारत को मेरी सबसे बड़ी देन नई तालीम शिक्षा होईल. पण त्यांना ही कल्पना होती की हे जो शिक्षणाचा नवा प्रकार मी सांगतो आहे, हा स्वतंत्र भारतासाठी माझी सगळ्यात मोठी देणगी राहणार आहे. स्वातंत्र्य ही मोठी देणगी नाही म्हणाले, हे शिक्षण सगळ्यात मोठी देणगी राहील म्हणाले. दुर्दैवाने भारत सरकारने, भारताच्या शिक्षण व्यवस्थेने ती देणगी स्वीकारली नाही, आणि जो सोयीस्कर डर्रा होता, पूर्वीची सवय होती, त्याच्यामध्ये कोल्लूमध्ये बैल चालत राहतो, तशी आपली शिक्षण व्यवस्था चालत राहिली. पण आता आपण या टर्निंग पॉइंटला आहोत की या शिक्षण व्यवस्थेला पुढे करून आपण सगळे बेरोजगार होणार आहोत, आपली गरजच होणार नाही. आणि म्हणून जर शिक्षणाला रिलेव्हंट राहायचं असेल तर त्याला जीवनाशी संबंध जोडला पाहिजे, आणि जीवनाशी संबंध शिक्षणाच्या शेवटी नाही तर क्षणोक्षणी शिक्षण देताना जीवनाशी संबंध जोडला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा विनोबांच्या शब्दात जीवन हेच शिक्षण व्हायला पाहिजे. धन्यवाद.